नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता विविध कोर्सेसला ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे। मुदतवाढ देण्यात आलेली आहे, एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे। मुदतवाढ दिल्यानंतर शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन ॲडमिशन करण्याची 15 ऑगस्ट 2024। आजचा व्हिडिओ कशा संबंधित आहे तर आजचा व्हिडिओ आहे ई बुक्सशी संबंधित। ई बुक्स म्हणजे काय की विद्यापीठाने काय केलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेता एखाद्या स्टडी सेंटर कॉलेजला, तर ॲडमिशन घेतल्यानंतर काही दिवसांना तुम्हाला विद्यापीठ तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजला जी अध्ययन साहित्य आहे, ज्या तुम्हाला स्टडी मटेरियल आहे, ती स्टडी मटेरियल बुक्सच्या फॉर्ममध्ये असतं। ते बुक्स विद्यापीठ तुमच्या स्टडी सेंटरला तुमच्या नावानं पाठवून देतं आणि तुम्ही ॲडमिशन केल्यानंतर काही दिवसानं किंवा जर अवेलेबल असेल ऑलरेडी विद्यापीठानं पाठवून दिलेलं असेल स्टडी सेंटरला, तर लगेचच तुम्हाला ॲडमिशन केल्या लगेचच तुम्हाला हार्ड कॉपी मिळेल बुक्सची, म्हणजे पुस्तके मिळतील, थोडक्यामध्ये स्टडी मटेरियल मिळेल आणि तुम्ही अभ्यास करू शकता। पर काय होत आहे की प्रत्येक वेळा विद्यापीठ काय करायला आहे की दरवर्षीचे पुस्तकं विद्यार्थ्याच्या नावानेच येतात। जेवढे ॲडमिशन असतात तेवढेच ॲडमिशनच्या विद्यार्थ्यांचे बुक्स येतात स्टडी सेंटर कॉलेजला, एक्स्ट्रा बुक येत नसतात। ज्यांचे ॲडमिशन झाले त्यांच्याच नावाने येतात, मग ती दरवर्षीच्या वर्षी खतम होऊन जातात। मग ज्यावेळेस आपण नवीन ॲडमिशनला जातो त्यावेळेस तिथं बुक्स अवेलेबल असत नाहीत, काही दिवसांनी या म्हणतात। यामुळं काय होत आहे की ॲडमिशन झाल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी काही स्टडी मटेरियल त्यांच्याकडे राहत नाही। आणि MA वगैरे जी आहे, आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये MA सेमिस्टर पॅटर्न झालेला आहे गेल्या वर्षीपासून। मग सेमिस्टर पॅटर्नच्या MAमध्ये विद्यार्थ्यांचं ॲडमिशन व्हायला जवळपास आता 15 ऑगस्टचं तारीख येत आहे आणि सेमिस्टर लगेच डिसेंबरला होतं। मग MAचे बुक्स खूप जास्त आहेत, स्टडी मटेरियल खूप जास्त आहे, मग त्याने अभ्यास करणार कधी? मग त्यासाठी विद्यापीठानं काय केलेलं आहे की YCMU.digitaluniversity.ac ह्या विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही जायचं आहे। ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यावर होम पेजवर सर्वात वरच्या साईडला सर्वात वरी एक टॅब दिलेला आहे ई बुक्स फ्री डाउनलोड, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक निळी लिंक दिसेल, त्याच्याखाली दिसेल की BA BCom आणि MA MCom, जी न्यू शब्दाच्या खालची जी निळी लिंक आहे डाउनलोड बुक्स इन PDF फॉर्मॅट, त्या लिंकवर क्लिक करायचे आहे। खालच्या BA BCom किंवा MA MComवर क्लिक करायचं नाही। ह्या दोघांपेक्षा वरच्या साईडला निळी लिंक आहे डाउनलोड ई बुक्स इन PDF फाइल्स, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तेथे क्लिक केल्यानंतर विविध शाखा तुम्हाला स्क्रीनवर दिसतील। एखाद्या विद्यार्थ्याचं NEP पॅटर्ननुसार 2023-24ला त्याचं फर्स्ट इयर असेल आणि ह्या वर्षी 2024-25ला त्याचं सेकंड इयर असेल आणि त्याला थर्ड सेमिस्टरची ई बुक्स पाहिजे असतील, तर त्यांनी काय करायचं, MA इकॉनॉमिक्स M50 हे ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस ह्या विद्याशाखेमध्ये येतं। मग तुम्हाला जी स्क्रीनवर दिसतात विविध शाखा, त्याच्यामध्ये ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस कुठं आहे बघायचं, जवळपास 7-8 नंबरला काय तर आहे सिरियल नंबरमध्ये। मग त्या ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सच्या 8 नंबरला, तर 8 नंबरला ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सवर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही स्क्रीनवर सध्याची दिसत आहे का, असंही तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये ओपन होते। ही जी पेज आहे ही गुगल ड्राईव्हमध्ये ओपन होते, ठीक आहे। हे ओपन झाल्यानंतर आपण उदाहरणादाखल काय सांगितलं होतं की आपल्याला MA इकॉनॉमिक्स प्रोग्राम कोड M50 यांचे सेकंड इयरचे, म्हणजे नॉर्मली थर्ड सेमिस्टरची ई बुक्स आलेत पाहायचे। तर M50 कुठं शोधायचं आहे आपल्याला, इथं आपण आता गुगल ड्राईव्हमध्ये मी ऑलरेडी ओपन केलेलं आहे, त्याच्यामध्ये बघूया। हां, कुठे गेलं, इथं आलं। तो काय ते दिसते NEP 2020 पॅटर्ननुसार प्रोग्राम कोड M50, प्रोग्रामचं नाव आहे MA इकॉनॉमिक्स MA अर्थशास्त्र, तर ह्याच्यावर क्लिक करावं का। येथे क्लिक केल्यानंतर आपला थर्ड सेमिस्टरचे आता आपल्याला ई बुक्स पाहिजे, कारण गेल्या वर्षी ॲडमिशन घेतलेल्या पोरांचा आता थर्ड सेमिस्टरची एक्झाम होणार आहे डिसेंबर 2024मध्ये। थर्ड सेमिस्टर सेम थर्डवर क्लिक करा। हां, हे बघा आता ह्याच्यामध्ये किती पेपर दिले आहेत, 1 2 3 4 5 6 थर्ड सेमिस्टरच्या 6 पेपरचे ई बुक्स अवेलेबल झाले आहेत। ही पेपरचे नाव असतात मित्रांनो, ECO 602, ECO 603,
ECO 606, ECO 604, ECO 605, ECO 607 ही पेपरची नावं आहेत, ध्यानात ठेवायचं आहे. तर आपल्याला काय करायचं, आता ही एका पेपरला किती बुक्स आहेत बघायचे. मित्रांनो, लवकरात लवकर अभ्यासाला लागावा, हा माझा, तुम्ही अभ्यासाला लावा, हा माझा एक चांगला हेतू आहे. कारण लगेचच डिसेंबर महिना काही लांब नाही, तुमच्या 3rd सेमिस्टरची एक्झाम होणार आहे. MA इकॉनॉमिक्सवाल्याची होणार आहे आणि इतर सर्व इकॉनॉमिक्सची जी गेल्या वर्षी जी ॲडमिशन झालेली आहेत नवीन सेमिस्टर पॅटर्ननुसार, NEP पॉलिसीनुसार, त्या सर्वांचे सर्व MAची ॲडमिशन, सर्व MAची जी ॲडमिशन आहे त्यांची 3rd सेमिस्टरची एक्झाम डिसेंबरमध्ये होणार आहे. आता ऑगस्ट जवळपास अर्धा संपत आलेला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 ते 4 महिने राहिले. ठीक आहे, 4 महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही एवढे पुस्तकं वाचू शकत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी लवकरात लवकर ही बुक्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावं तुम्ही आणि तुम्ही लगेचच अभ्यासाला लागावं, जेणेकरून 4 महिन्यामध्ये तुम्हाला या बुक्समध्ये कोणकोणते हे आहेत, घटक आहेत, उपघटक आहेत, तुम्हाला निश्चितपणे ह्या 3-4 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास होऊ शकतो. शेवटच्या महिनाभरामध्ये तुम्ही वाचायला जाताल तरी पुस्तकं उघडणं सुद्धा होणार नाही, एवढे जास्त पुस्तकं आहेत. ठीक आहे, तर लवकरात लवकर व्हिडिओ भरून तुम्हाला कल्पना देणं ह्याच्यासाठी चांगलं आहे की तुम्ही वेळेवर त्याला डाउनलोड करू शकता आणि लगेचच अभ्यासाला चालू करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला कॉपी करायची काहीही गरज भासणार नाही. 3 ते 4 महिने तुम्ही दररोज थोडं थोडं वाचलात तर तुमचा पूर्ण चांगल्या प्रकारे अभ्यास होईल. परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता येईल. काय पाठ करायचं नाही आपल्याला, काय नाही, आपल्याला समजतं. जी अवघड आहे ती शब्द ध्यानात ठेवायचे, आपल्याला मुद्दे ध्यानात ठेवायचे आणि त्याच्या संबंधित आपल्याला लिखाण करायचं आहे. ठीक आहे, पाठ करायचं बी म्हटलं तर पाठ बी करू शकता तुम्ही 3-4 महिन्यात. ठीक आहे, त्याची बी चिंता नाही. तर बघूया आता 6 पेपर आहेत ह्याच्यामध्ये 3rd सेमिस्टरचे. माझ्यामध्ये आणि एक पेपर कोणता तर राहिला वाटाले. ठीक आहे, ते तुम्ही बघून घ्या. तुमच्या 2nd इयरची जी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही जर भरलेला असेल तर त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुमच्या 3rd आणि 4th सेमिस्टरची पेपरची नावं दिलेली आहेत ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये. तर त्याच्यामध्ये तुमचे सेमिस्टर 3rdला किती पेपर आहेत बघा आणि त्याच्यातील तुमच्या जी कामाची आहेत ही स्क्रीनवरली ती डाउनलोड करून घ्या. आता ECO 602 आहे, त्याच्यामध्ये चेक करूया किती बुक्स आहेत. आता बघा का, ECO 602 मध्ये 4 पुस्तकं आहेत. एका पेपरला 4 पुस्तकं आहे का. 1, 2, 3, 4 आहे, बॅग घ्या. पुन्हा ECO 603 इथेही 4 पुस्तकं आहेत. फक्त पुस्तक क्रमांक 3 जे आहे ते अपलोड झालेलं नाही. जेव्हा केव्हा अपलोड होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. 1, 2, 3, 4 नाही, सॉरी 1, 3, 4 2 ह्याच्यामध्ये अपलोड झालेलं नाही, अपलोड झाल्यावर सांगेन. ठीक आहे, ह्याला पण 4 पुस्तकं आहेत. पुन्हा घेऊया 606. हां, 606ला 4 बुक्स आहेत. 1, 2, 3, 4 अवेलेबल आहेत, वाचू शकता तुम्ही. पुन्हा 604 आहे. हां, 604मध्ये ही बुक क्रमांक किती आहे बघा. ही बुक क्रमांक 1 आहे आणि ही बुक क्रमांक आहे 2, नाही 4. ही बुक क्रमांक 4 आहे, पुस्तक 4थी आहे. ठीक आहे, मग उरले कोणते 2 आणि 3. तर ती बुक जेव्हा अपलोड होतील तेव्हा मी तुम्हाला सांगेन. बरं, जी आहे ती तर अभ्यासाला सुरू करा अगोदर. ठीक आहे, पुन्हा 605 ECO 605 ह्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकच बुक अपलोड केले. हां, पुस्तक 1 अपलोड केलेलं आहे, बाकीचे पुस्तकं अपलोड झाल्यानंतर मी सांगेन. ओके, पुन्हा आहे 607. हां, 607मध्ये सुद्धा एकच बुक अपलोड झालेलं आहे, पुस्तक क्रमांक 1 अपलोड झालेला आहे. ठीक आहे, आणि बुक अपलोड करायचे राहिलेले आहेत. तरी पण तुम्हाला वेळेवर सांगितलं तुम्ही आहे त्या बुकचा सुद्धा अभ्यास करू शकता. आल्यानंतर तेव्हा मी तुम्हाला सांगेन, तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हाऊ टू डाउनलोड प्रोग्राम कोड M50 MA इकॉनॉमिक्स सेमिस्टर 3rd ई-बुक्स पाहिलेला आहे. म्हणजे काय, MA इकॉनॉमिक्स प्रोग्राम कोड M50 चे 3rd सेमिस्टरचे ई-बुक्स आपल्याला कसं डाउनलोड करता येईल आणि ते अवेलेबल झालेत का नाहीत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, आता ही सेमिस्टर 1चं जे दाखवत आहे ही नवीन लोकांसाठी आहे, ही तुमच्या कामाचं नाही. ओके, चला सेमिस्टर 3rdचे तेवढे डाउनलोड करून घ्या तुम्ही. आणि ज्यांनी कोणी आता जी गेल्या वर्षी ॲडमिशन घेतले आहेत M50ला MA इकॉनॉमिक्सला आणि फर्स्ट इयर झालेलं आहे
ज्यांची एक्झाम झालेली आहे आताच्या मे जून 2024 महिन्यामध्ये, तर त्यांचा रिझल्ट फेल आलेला असेल, पास आलेला असेल, ATKT आलेला असेल, ते ॲब्सेंट असतील, काहीही झालेलं असेल, तुम्ही पेपरलाही गेलेला नसाल तरीसुद्धा तुम्हाला सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. विद्यापीठामध्ये 100% ATKT आहे फर्स्ट इयरला. ध्यान ठेवायचं आपल्या विद्यापीठामध्ये. ही फक्त माझ्या मते जगातील एवढ्या एकाच विद्यापीठाला आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्येच आहे, की पहिल्या वर्षातील सगळे पेपर फेल झालं, सगळे पास झालं, सगळ्याला ॲब्सेंट असलं तरीसुद्धा त्यांना सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. मग सेकंड इयरच्या थर्ड सेमिस्टरसोबत किंवा फोर्थ सेमिस्टरसोबत तुम्ही पाठीमागच्या फेल झालेल्या विषयांची पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरून थर्ड आणि फोर्थ या रेग्युलर सेमिस्टरसोबत तुम्ही त्यांची परीक्षा देऊ शकता, पास होऊ शकता. ठीक आहे मित्रांनो. तर जे कोणी म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की गेल्या वर्षी M50 MA इकॉनॉमिक्स NEP 2020 पॅटर्ननुसार 2023-24 या शैक्षणिक वर्षात फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेल्या MA इकॉनॉमिक्सच्या सर्व विद्यार्थ्यांनी डायरेक्ट MA इकॉनॉमिक्स 2024-25 शैक्षणिक वर्षामध्ये सेकंड इयरला ॲडमिशन घेऊन टाकायचे. आणि सेकंड इयरला ॲडमिशन करताना त्यांना काही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही, काहीच गरज नाही. फर्स्ट इयरला ॲडमिशन करताना तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात. सेकंड इयरला ॲडमिशन करताना तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही. डायरेक्ट फीस पेड करून टाकायचे आणि सेकंड इयरला थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरला जी ऑप्शनल पेपर आहेत ती तुम्हाला स्टडी सेंटरच्या कॉलेजच्या सरांना विचारून ते ऑप्शनल पेपर मात्र तुम्हाला सिलेक्ट करायचे. कंपल्सरी पेपर तर ऑटोमॅटिक सिलेक्ट होतील, पण ऑप्शनल पेपर जे असणार आहे थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरचे ते तुम्हाला स्टडी सेंटरच्या सरांना विचारून किंवा तुमच्या आवडीप्रमाणे जे आवडते तुम्हाला ऑप्शनल पेपर त्याच्यावर टिक करून सबमिट करून टाकायचं आहे आणि ऑनलाईन पेमेंट करून टाकायचं आहे, तुमचं ॲडमिशन होईल. ठीक आहे. सेकंड इयरच्या विद्यार्थ्याला कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही. ध्यानात आलं. फक्त काय करायचे, सेकंड इयरचे थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरच्या ऑप्शनल पेपरची निवड करायची, त्याला टिक करून घ्यायचं आहे आणि फीस पेमेंट करायची ऑनलाईनच आपल्याच ATMद्वारे पेमेंट करायचे आहे आणि सबमिट करून टाकायचं आहे. तुमचं फॉर्म भरून जातं ऑटोमॅटिक. ठीक आहे. कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही. व्हिडिओ जर चांगला वाटला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.